नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं राज्य आणि केंद्र यांच्यात परस्परात जबाबदारी नक्की कुणाची असा सवाल मवियाकडून उपस्थित केला जातोय. मवियाच्या माध्यमातून स्पष्टपणे ही जबाबदारी केंद्राची आहे असं आदेशातच म्हटल्याचा दावा केला गेलेला आहे. 5 मेला मराठा आरक्षण घटनाबाह्य आहे असं स्पष्टपणे सांगत असताना सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात काही निरीक्षणं नोंदवली. ही सगळी निरीक्षणं त्यांच्या निकालपत्रात निर्दिष्ट आहेत आणि या निकालपत्राच्या आधारे दावा केला जातोय की आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते केंद्रच देऊ शकतं. हा राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा दावा खोडून काढण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याकडून एक तर्कसंगत प्रतिवाद केला जातोय. राज्यामध्ये एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे, त्यानंतर संबंधित वर्ग हा मागास ठरवला गेल्यास त्याला आरक्षण देण्याची पद्धती काय आणि या निमित्तानं देशामध्ये आरक्षणाचा टक्का सांभाळायची जबाबदारी कुणाची हे प्रश्न त्या ओघानं उपस्थित होतात. आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणाची लढाई ही ज्या वळणावर येऊन ठेपली आहे ते पाहता समाजामध्ये या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र संताप आणि चीड आहे. सत्ताधाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना याची जाणीव आहे आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतःचे हात पोळून घ्यायचे नाहीयेत. परिणामस्वरूप जबाबदारी आपली नाही, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार जबाबदारी केंद्र सरकारची आहे अशी स्पष्ट भूमिका आता त्यांनी घेतली आहे. त्याला प्रतिवाद करत असताना भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली प्रमुख विरोधी पार्टी आहे, त्यामुळे विरोधकांनी आपला तर्क मांडलेला आहे. पण यातून कुठल्याही प्रकारचं सरळ उत्तर मिळण्याच्या ऐवजी जनतेमध्ये संभ्रम जास्त वाढतोय. संभ्रम हा जनतेतली शांतता, समाजातली शांतता कायम ठेवण्याला बाधक आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे समोर आणते, अधोरेखित करते हे जाणून घेण्याच्यासाठी तज्ञांच्या सह चर्चा करत या संपूर्ण प्रकरणामधल्या भ्रम दूर व्हावा या हेतूनं आज आपण लक्षवेधीची चर्चा करतोय. शीर्षक आहे मराठा आरक्षण देणार कोण, केंद्र की राज्य. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आहेत, त्या मवियाचं प्रतिनिधित्वही या चर्चेमध्ये करतील. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत. आपल्या सोबत मराठा आरक्षण विरोधी याचिकेतले वकील आणि त्याचबरोबर कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत आणि आरक्षण अभ्यासक या नात्यानं आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ राठोड हे यापूर्वी खासदारही राहिलेत. आत्ताच्या घडीला चर्चा सुरू करण्यापूर्वी राजकारण्यांनी या प्रकरणात काय काय वक्तव्य केली आहेत ती पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते यांच्याकडून केला गेलेला वादप्रतिवाद आपण आधी पाहणार आहोत. पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा नाही, मग कोणाचा आहे तर हा अधिकार केंद्र सरकारचा आणि माननीय राष्ट्रपतींचा आहे. ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे. आता हे जे हात झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे, असं होणार नाही. या संदर्भात कारवाई पूर्ण करावी लागेल आणि एवढंच नाही तर त्याचं जस्टिफिकेशन आल्यानंतर समजा तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे त्याला मान्यता मिळाली तरी कायदा राज्यालाच करावा लागेल. त्याच वेळेला मी म्हटलेलं आहे की केंद्र सरकारला म्हणजे माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे. आपण 370 कलम काश्मीरचं हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत आणि तीच संवेदनशीलता आम्हाला आत्ता पाहिजे. 2-2, 3-3 वेळा
वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहितीअभावी केस ऍडजन करावी लागली. एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला. चर्चेची सुरुवात आपण डॉक्टर हेमलता पाटील यांच्यापासून करतोय. मवियाच्या प्रतिनिधी या नात्यानं हेमलता पाटील यांनी आपली भूमिका मांडावी. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते या दोन राजकीय नेत्यांची वक्तव्य आपण ऐकली. आपला तर्क आम्हाला अपेक्षित आहे. आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निकालाच्या प्रतीसह आपण ही चर्चा करतो आहोत. प्रसादजी, कालचा दिवस म्हटला तर मराठा समाजासाठी अत्यंत वेदनादायी असा हा दिवस होता. खरं तर ब्लॅक डे होता असं म्हणावं लागेल आणि खरंच खूप वाईट वाटला हा निकाल जेव्हा आला तेव्हा. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, परंतु काल जी आपली सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही चर्चा झाली त्यामध्ये दोन मुख्य मुद्द्यांवरती ती चर्चा झाली की एक तर इंदिरा साहनींचा केस लॉ आणि सेकंड म्हणजे 102वी घटना दुरुस्ती. आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्य सरकार हा अधिकारच राहत नाही, त्यामुळे राज्य सरकार अशा कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देऊ शकत नाही. आता जर राज्य सरकारला हे आरक्षण द्यायचं असेल तर केंद्राच्या बॅकवर्ड कमिटीकडे जाऊन त्यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे आपल्याला हा प्रस्ताव द्यावा लागेल आणि त्यामध्ये संसद आणि केंद्र सरकारच या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतात. असा एकंदर कालच्या निकालाचा एक मथितार्थ आपल्याला करावा लागेल. तर त्यामुळे आता हे सगळं आपल्या समोर चित्र स्पष्ट आहे आणि जे काही घडलंय जे काही झालंय ते अतिशय वेदनादायी आहे. परंतु यातून मार्ग काढून जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आता जो सुप्रीम कोर्टाच्या मार्फत जो कालचा न्यायनिवाडा झाला त्यामध्ये हाच एक मार्ग आता आपल्या राज्य सरकार समोर उभा राहतो. आता त्यामध्ये खूप चर्चा करता येईल की 102वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा संसदेच्या विशेष अधिकार समितीने सांगितलं होतं की यामध्ये राज्यांचे कुठलेही अधिकार कमी होणार नाही आणि त्यानंतर अटॉर्नी जनरल हे सुप्रीम कोर्टामध्ये सांगतात की राज्यांना अधिकारच राहत नाहीये. तर त्यामुळं 102वी घटना दुरुस्ती ही राज्यांच्या अधिकारांचं हनन करणारी होती का, राज्यांचे अधिकार कमी करणारी होती का, आणि असं असेल तर संसदेच्या उच्च समितीने असं कसं सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता चर्चेच्या राहिलेल्या आहेत. परंतु या सगळ्या चर्चेपेक्षा मराठा समाजाला या पुढे आरक्षण देताना काय करता येईल, जसं ईडब्ल्यूएसचं आरक्षण केंद्राने सेफगार्ड केलं त्या पद्धतीचं आरक्षण केंद्र देऊ शकतं. आणि आता सगळे जे पत्ते आहेत ते केंद्राच्या हातात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे काल सांगितलं ते महत्वाचं आहे की आता केंद्राने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन मराठा समाजाला दिलासा देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपली भूमिका पोहोचली, आपली भूमिका हेमलताजी पोहोचली. आपल्या प्रत्येकालाच वेळेची मर्यादा पाळत आपली मतं मांडायची आहेत. सिद्धार्थ शिरोळे आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, ते प्रतिवाद करतायत आपल्या भूमिकेचा. सिद्धार्थजी बोला, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, आपण बोलणं सुरू करावं कृपया. हो येतो. ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब काल आपण म्हणजे सगळ्यांनाच ह्याचं दुःख आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी ज्या वेळेला हायकोर्टला मान्यता होती, अटॉर्नी जनरल ह्याच्याशी कन्व्हिन्स्ड होते, राज्यसभेत हा कायदा पास झाला, सुप्रीम कोर्टचे जे 5 पैकी 2 जजेस सुद्धा या बाबतीत कन्व्हिन्स्ड होते. तर मला वाटतं की कुठेतरी आपण आपली जी सरकारची जी भूमिका, जी सिरियसनेस, आणि मागच्या अनेक महिन्यामध्ये आपण पाहतोय की ज्या गांभीर्याने या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे तसं गांभीर्य दिसत नव्हतं आणि कुठेतरी आपण कन्व्हिन्स करण्यामध्ये कमी पडलो. मला असं वाटतं की हा जो निकाल आहे हा आपला राज्य सरकार जे आता केंद्र सरकारवर ढकलतंय त्याच्यापेक्षा हा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे कन्व्हिन्सिंग मध्ये कमी पडलो का, असं माझं स्पष्ट मत आहे. तुमच्या लेखी सिद्धार्थ शिरोळे, राज्य सरकारच्या कडून सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली जात असताना प्राप्त परिस्थितीमध्ये कोणत्या मुद्द्यांचा उहापोह होणं अपेक्षित होतं? सिद्धार्थ शिरोळे, मला असं वाटतंय की आपण जेव्हा की आता मला सांगा की समजा आपले 2 जजेस पर्यंत आपण ही बाब कन्व्हिन्स करू शकतो, तर मग मला सांगा की ह्याचा जो मागचा म्हणजे 102व्या घटनाची दुरुस्तीच्या आधीचा आपला कायदा आहे त्याच्यामध्ये हा करेक्शनचा मुद्दा होता. त्याच्यामुळे कुठेही आपण ज्या पद्धतीने मांडण्याच्या बाबतीत मागे सुद्धा
ज्या पद्धतीने जे सिरियसनेस, माझं म्हणणं काय आहे की आपण आर्ग्युमेंटेशन आहे शेवटी ही बरं, आर्ग्युमेंटेशन कन्व्हिन्स करण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. ती कन्व्हिन्सिंग ॲबिलिटी मला असं वाटतं की कमी पडली. ठीक आहे. चर्चेत आपला मुद्दा हा प्रकर्षानं येतोय, तो कालपासून बचावात्मक पद्धतीनं मांडला सुद्धा जातोय की सर्वोच्च न्यायालयामधल्या 2 न्यायमूर्तींना आपण जर समजा विश्वास देऊ शकलो असू तर उरलेल्यांना का देऊ शकलो नाही. हेमलता पाटील, आपल्याकडे याचं उत्तर दिसतंय, आपल्याला चर्चेत त्या निमित्तानं बोलायची संधी मिळते. नाही, उत्तर नाही. आता या विषयामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे असं भाजपचे प्रवक्ते म्हटले. पण मला सांगायचं की माहिती जी दिली जाते ती चुकीची माहिती दिली जाते, खोटी माहिती दिली जाते. 119वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 झाली आणि त्यानंतर राज्य शासनाने हा कायदा आणला, तो 30 नोव्हेंबर 2018 आणला. आणि त्यामुळे काल सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्यांना ते अधिकारच पोहोचत नाही. या विषयावर आपण बोलणार नाही का? गायकवाड समिती कोणी नेमली? गायकवाड समितीचा अहवाल कोणाच्या कार्यकाळामध्ये आला? गायकवाड समितीच्या अहवालाबद्दल सुप्रीम कोर्टाने आक्षेप मारलेले आहेत. या सगळ्या घटनांचं मलाही राजकारण करायचं नाही, परंतु भारतीय जनता पक्ष कारण नसताना या घटनेचं राजकारण करते आणि सुप्रीम कोर्टाच्या 2 जजेसना कन्व्हिन्स करणं आणि म्हणणे करणं विषयच नव्हता. आपण ज्या पद्धतीने आपली वकिलांची सगळी फौज होती, ज्या पद्धतीने आपण आर्ग्युमेंट करत होतो आणि ज्या पद्धतीने आपण ही केस पुटअप केली, त्याच्यामध्ये राज्य सरकारची कुठे चूक झाली असं मला अजिबात वाटत नाही. सिद्धार्थ शिरोळे, या मुद्द्यावर आपलं पटकन मत लागेल की प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यांचे अधिकार गेलेले आहेत हे 102व्या घटना दुरुस्तीच्या नंतर जर सांगितलं जात होतं तर तशा पद्धतीची भूमिका आपल्याला मांडता येणार होती का? आता साधारणतः इतर 9 राज्यांमध्ये 50% वर असणारे आरक्षण हे रद्द झाले नाही. आता ह्याचं नेमकं काय कारण आहे? आपल्याकडे हे रद्द का करण्यात आले असा एक प्रश्न साधा मनात येतो. तर कुठेतरी या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाच्या वकिलांची एक समिती तयार केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये न्याय कसा देता येईल. नुसतं केंद्र सरकारकडे ढकलणं, काही झालं की केंद्र सरकारकडे ढकलणं, अरे आपण काहीतरी असं थोडी, म्हणजे आता आपलं काहीच करू शकत नाही आपण आपले सर्व प्रयत्न केले आणि त्याच्यातनं काहीच निष्पन्न होऊ शकत नाही, असे हात टेकले का राज्य सरकारने? हा माझा राज्य सरकारला सवाल आहे. राज्य सरकारने हात टेकलेत का याचं उत्तर घ्यावं लागेल. हेमलता पाटील, आपल्याकडून सातत्यानं हे मांडलं जात आहे, आपल्याकडून याचा अर्थ मविया सरकारकडून की आरक्षण मिळेपर्यंत लढाई चालू राहील. जर आरक्षण मिळेपर्यंत लढाई चालू राहील तर मग त्यात लढाईमध्ये राज्य सरकारची भूमिका आणि जबाबदारी काय असेल? आता 2 पर्याय आपल्या समोर राहिलेले राज्य सरकार समोर. एक तर तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करणं, परंतु ती पुनर्विचार याचिका सेम खंडपीठाकडे जाणार असेल आणि परत सेम आर्ग्युमेंट होणार असेल. आता याच्यामध्ये ही एक गोष्ट आपण पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो. जर काही मुद्दे राहिले असतील ती मुद्दे मांडून आपण परत एकदा रिव्ह्यू पिटिशन दाखल करून ती लढाई लढू शकतो. आणि दुसरं असं आहे की सगळ्यात म्हणजे जर आपण केंद्राच्या बॅकवर्ड कमिशनकडे हा सगळा प्रस्ताव पाठवला राज्य सरकारने आणि त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे गेला तर केंद्र सरकार हा 100% फुल प्रूफ की ज्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कुठलंही लूप होल्स राहू शकत नाही आणि मराठा समाजाला 100% आरक्षण मिळू शकतं. तर हा मार्ग जास्त सोयीस्कर आहे म्हणून आम्ही त्या मार्गाचा विचार करतो. याच्यामध्ये आम्हाला केंद्र सरकारवरती जबाबदारी उचलायची नाहीये, तर आम्हाला आमचा न्याय हक्क मिळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करतोय. एवढीच आमची याच्यामध्ये भूमिका आहे. ठीक आहे. आता आपण आतापर्यंतच्या चर्चेमध्ये राजकीय प्रवक्त्यांना पूर्णपणे संधी दिली. त्यांचे काय मुद्दे आहेत, त्याचा प्रतिवाद काय आहे हे दोन्ही गटांकडून समजून घेतलं. हे यासाठी आपण पहिल्या भागामध्ये सुरुवातीला केलं कारण मुळात जबाबदारी परस्परांवर टाकण्याच्या संदर्भातला विषय हा त्यांनी सुरू केलेला आहे. राजकारणी बहुतेकदा कायद्याच्या चौकटीच्या पलीकडची भूमिका घेतात. माहिती असून सुद्धा काही गोष्टी सांगत नाहीत आणि काही गोष्टी ज्या घडल्या नाहीत त्या सुद्धा मांडतात. ही राजकारणाची एक परंपरा आहे. ती कितपत चांगली कितपत वाईट याची स्वतंत्र चर्चा करता येईल, पण कायदा हा आपल्या जागी अतिशय स्पष्ट असतो. काळ्या दगडावरच्या रेघे इतका तो स्पष्टपणे मांडला जातो, त्याचे अर्थही तितक्या स्पष्टपणे समोर येतात. आणि आता त्या निमित्तानं आरक्षण अभ्यासक आणि कायदेतज्ञ यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की आरक्षण कोण देऊ शकतं, केंद्र की राज्य. पहिल्यांदा मला विचारायचंय आपल्या सोबत असलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना. सदावर्तेजी, पूर्णपणे निकालाची प्रत तुम्हाला प्राप्त झालीये का? तुम्ही ती वाचलीये का?
जर निकालाची प्रत गुणरत्न सदावर्ते आपण वाचली असेल तर 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचे संबंधित अधिकार राहिलेले नाहीत असं न्यायालयानं म्हटलं आहे का? प्रसादजी, महाराष्ट्राला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अनेकांनी किती लोकांनी जजमेंट वाचली मला माहिती नाही, परंतु 559 पानाची 69 पानाची जजमेंट सकाळी 5:45 वाजता आम्ही आणि डॉक्टर जयश्री पाटील आणि माझी मुलगी झेन सदावर्ते आम्ही ती जजमेंट संपवली, वाचून काढली. आणि तुम्हाला मला सांगायचंय की मी कधी काळी ऐकायचो की चोरी करणारे चोर खोटे बोलतात, त्यांना कस्टडी तेवढ्यासाठीच घ्यावी लागते, परंतु मला हे समजत नाही. प्रस्तुत दोन्ही राजकारणी जे तुमच्या चॅनलवर आले दोन्ही पक्षाचे, त्यांना खरं तर तुम्ही अगोदर हे विचारायला पाहिजेत होतं की तुम्ही ह्या जजमेंटचं वाचन केलेल्या लोकांकडून माहिती घेतली की तुम्ही वाचलं. मला असं वाटतं यांनी माहिती घेतली नसावं किंवा यांनीही वाचलं नसावं, म्हणून मला तशी एक उदाहरण द्यावं लागलं. चोर कधीही सत्य बोलत नसतात, म्हणून कस्टडी द्यावी लागते. आता मी तुम्हाला सत्यता सांगतो, पॅरेग्राफ नंबर सह सांगतो, पॅरेग्राफ नंबर 439 वर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे राज्यामध्ये आरक्षणाचे आणि मागासलेपण मोजण्याचे अधिकार कुणाला दिले जावेत आणि कुणाला असतील, त्यावर स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांचं कमेंट घेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 439व्या पॅरेग्राफ मध्ये की हे अधिकार जे बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार हे राज्य सरकारला असतील आणि ते अबाधित आहेत. एक पॅरेग्राफ नंबर 440 मध्ये स्पष्टपणे पाचही न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं की घटना दुरुस्ती केल्यामुळे मोदी सरकारने म्हणजे जी घटना दुरुस्ती 102वी त्या घटना दुरुस्तीमुळे कोणत्याही प्रकारे केंद्राकडे एक्सप्रेसली पॉवर्स रिझर्वेशन स्टेटमध्ये मागासलेपण करून देण्याचे अधिकार जात नाहीत, स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने बोललेलं आहे. परंतु विद्यमान राजकीय पक्षाचे जे तुमच्याकडे त्या आपल्या भगिनी आहेत ज्या सांगत होत्या, त्यांनी धांदत खोटं बोललेलं आहे. मी पॅरेग्राफ सुद्धा वाचून दाखवू शकतो की राज्याचे सगळे अधिकार काढून केंद्राकडे दिलेत असं खोटं बोलणं. किमान सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हेमलता पाटील ताईंनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या बाबतीत पॅरेग्राफ स्पष्ट असताना, कोणती अँबिग्युटी नसताना, कॉमा मात्राचा सुद्धा त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन किंवा लोणचा सारखा मसाला लावण्याची गरज नसताना अशा प्रकारे धांदट खोटं बोलणं हे अत्यंत निंदाजनक आहे, निषेधार्ह आहे. मी अशोक चव्हाणांच्या पक्षाच्या असतील किंवा शरद पवारांच्या पक्षाच्या असतील, दोन्ही पक्षाचा या वेळेला न्यायिक निकालाचा खोटा अनर्थ लावून खोट्या पद्धतीने मांडणी करत असल्याबद्दल निषेध करतो. आणि ह्या पुढे जर अशीच जर वर्तन राहिलं तर मला कंटेम्प्ट नोटीस सुद्धा द्यावी लागेल असं मी स्पष्ट करत आहे. आज जय महाराष्ट्र या चॅनल वरून केंद्र सरकारकडे अधिकार आरक्षणाचे गेलेले नाहीत, अबाधित अधिकार राज्य सरकारकडे संविधान पीठाच्या साक्षीनं हातात जजमेंट घेऊन मी महाराष्ट्राला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगितलं आहे. सदावर्तेजी धन्यवाद. सदावर्तेजी, वेळेची मर्यादा आहे. तुम्ही जो प्रमुख मुद्दा मांडलात त्याद्वारे परिच्छेद क्रमांक 439 मध्ये राज्याचे अधिकार अबाधित असल्याची गोष्ट आहे. परिच्छेद क्रमांक 440 मध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या नंतर राज्याचे अधिकार काढून घेतले गेलेले नाहीत आणि त्या संदर्भातली स्पष्टता देण्यात आलेली आहे. तुम्ही जी काही राजकीय भूमिका घेतलीत किंवा त्या संदर्भातली मतं मांडलीत तो भाग आत्ता चर्चेत घ्यायची गरज नाही. कायदेतज्ञ म्हणून अत्यंत स्पष्टपणे तुम्ही दोन गोष्टी या समोर आणल्यात. त्या अनुषंगाने मला आता हेमलता पाटील यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हेमलताजी, कृपया आपण परिच्छेदाचे क्रमांक द्यावेत आणि आम्हाला हे सांगावं की कुठल्या परिच्छेदाच्या आधारे आपण हे सांगता आहात की 102व्या घटना दुरुस्तीच्या नंतर राज्याचे अधिकार गेले आणि कोणत्या परिच्छेदाच्या आधारे आपण हे सांगता आहात की हे सगळे अधिकार केंद्राकडे आहेत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जजमेंटची कॉपी माझ्यापर्यंत आलेली नाहीये, ती मी वाचलेली नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ती कॉपी मी वाचलीच पाहिजे प्रवाशांना असंही नाहीये. ज्या पद्धतीने काल सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण निकालाचं विश्लेषण आणि न्यायालयाने त्या ठिकाणी काय काय कमेंट पास केले त्याची चर्चा झाली, त्या अनुषंगाने हे मी वाक्य उच्चारलं. त्यामध्ये काय लगेच मी फार मोठी चूक केली अशातला भाग नाहीये. जी काल चर्चा झाली, बऱ्याच वेळा न्यायालय काही कमेंट पास करते आणि जजमेंट त्याच्यामध्ये जजमेंटमध्ये ते असतंच असं नाही, त्या अनुषंगाने मी ते बोलले. आणि त्यामुळं काय फार मोठा मी अपराध केला वगैरे असा मानण्याच्या मी तयारीत नाहीये. प्रवक्त्यांकडे लगेचच ती सगळी कॉपी येईल आणि संपूर्ण जजमेंट प्रवक्ते वाचतील अपेक्षा करण्यात मला वाटतं. जजमेंटचा चुकीचं सांगू नका ना, अगोदर सांगायचं ना मी वाचलं नाही म्हणून. मला विचारलं असं तर मी सांगितलं असतं. तुम्ही पहिल्यांदा मला विचारायला हवं होतं, तुम्ही आधी चर्चेमध्ये यायला हवं होतं. तुम्ही विचारलं असं तर सांगितलं असतं मी. चुकीचं नाही, एक मिनिट याच्यात हेमलता न्यायालयाच्या बाबतीत तरी आणि त्याच्या निवडाच्या बाबतीत खोटं बोलू नका आणि रेटून तर बोलूच नका. जय महाराष्ट्राच्या रेटून बोलू नका. खोटं बोलल्यानंतर म्हणायला पाहिजे की सॉरी म्हणायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे की मी चुकीने सांगितलं, माफी मागायला पाहिजे. चुकीने सांगितलं महाराष्ट्राला की केंद्राकडे अधिकार गेलेत म्हणून. तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, केंद्र सरकारकडे अधिकार गेलेत म्हणून. तसं केलेलं नाही. तुम्ही खोटं बोलता आणि रेटून बोलण्याचा प्रयत्न करता. तुम्ही नीट बोला, तुम्ही माफी मागा, माफी मागायला होतं तुम्हाला. मी महाराष्ट्राला सांगत आहे, शरद पवार आणि अशोक चव्हाण हेमलता पाटलांना माफी मागायला सांगा. माफी मागावी लागेल, माफी महाराष्ट्राला माफी मागावी लागेल. महाराष्ट्राला माफी मागावी लागेल. अशोक चव्हाणला मागावं लागेल, शरद पवारला मागावं लागेल. अजेंडा काय? खोटं बोलणं अजेंडा आहे तुमचा, खोटं बोलणं अजेंडा आहे तुमचा, रेटून बोलणं अजेंडा आहे तुमचा. तुमचा अजेंडा काय? खोटं बोलणं, रेटून बोलणं ते गेलं. अहो आंबेडकरी संविधानाचा काळ आहे, गांधीचा काळ नाही. आंबेडकरी संविधानाचा काळ आहे, गांधीचा काळ गेला. गांधीच्या काळामध्ये इकडं मारली तर इकडं मार म्हणायचे, आता इकडं मारले शिक्षा होते. मला दोघांमध्येही हस्तक्षेप करावा लागतोय. मुद्दा भरकटता कामा नये, मुद्दा भरकटता कामा नये. सदावर्तेजी कृपया कंट्रोल करा स्वतःला. हेमलताजी, मी आपल्यालाही विनंती करतो, आपण दोघांनीही इथे परस्परांमध्ये चर्चा करण्याऐवजी ज्या समाजामध्ये आत्ताच्या घडीला संताप, निराशा, चीड आहे त्या समाजाला दिलासा देण्याचं काम करायला हवं. कालपासून सातत्यानं सत्ताधारी गट महाराष्ट्रातला असा सांगतोय की आता राज्याचे अधिकार राहिले नाहीत, आता केंद्राचे अधिकार आहेत. आपण जेव्हा तपासलं, माझ्या हातात सुद्धा आता निकालाची प्रत आहे, त्यातला परिच्छेद क्रमांक 439 440 आपल्या हातात आहे. तो काय सांगतो त्याची गोष्ट आपल्या समोर आली. आणि मॅडम हेमलताजी, निकाल येऊन 24 तास पेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. एक विनंती आहे छोटीशी की पक्षाला आपल्या प्रवक्त्यांना वेळेत ब्रीफ करता आलं पाहिजे. आणि माझी त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कोणतीही भूमिका घ्या, लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे, फक्त त्यामुळे समाजातला भ्रम वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आता आपण हे मान्य करता आहात का की जर समजा 439 440 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये भूमिका स्पष्ट असेल तर मविया केंद्राची जबाबदारी आहे असं म्हणणं थांबवेल? हेमलताजी, आपलं उत्तर अपेक्षित करतोय. काय विचारलं तुम्ही? आवाज नाही आला तुमचा. मी आपल्याला असं विचारलं की जर 439 440 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये स्पष्टता आलेली असेल तर मविया आपली भूमिका आता बदलेल का, की निकालाची प्रत हातात घेऊन अभ्यास करून भूमिका बदलण्यासाठी त्यांना वेळ हवाय? 100% निकालाची प्रत हातात आल्यानंतर त्याच्यावरती आम्ही अभ्यास करू आणि एक राज्य शासनाची भूमिका येईल आणि ती तुमच्या चॅनलवरती सांगितली जाईल. काय जी भूमिका आहे, तो निकालाची पूर्ण प्रतीचा अभ्यास सरकार करेल आणि त्यावरती निर्णय घेईल. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात निकालाची प्रत आपल्याला अजून मिळालेली नाही, सर्वसाधारणपणे 24 तासात ती येते. ती आजकाल तर तंत्रज्ञान इतकं प्रगत. जी 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 बोला बोला हेमलताजी. एक मिनिट, मी
मी ही निकालाची प्रत मी वाचलेली असं म्हटलं, मला म्हणजे राज्य सरकारला मिळाली नाही असं म्हटलं नाही. नाशिकमध्ये सध्या करोनाच्या पेशंटचा एवढा आकार आहे, रेमडेसिवीर ऑक्सिजन बेड त्यासाठी आम्ही भांडतोय आणि त्यामुळे ती निकालाची प्रत मी वाचली नाही. ठीक याचा अर्थ आहे, ती काही मराठी हरकत नाही, असं होऊ सरकारला शकतं. असं होऊ शकतं. आपण निकालाची प्रत अद्याप वाचलेली नाहीये. माझं म्हणणं मगाशी हे होतं की ज्या पक्षाला भूमिका घ्यायची आहे त्यांना आपल्या पक्षातल्या प्रवक्त्यांना वेळोवेळी ब्रीफ करायला हवं. हरिभाऊ राठोड बराच वेळ झाला आपल्याकडे चर्चेला येण्याच्यासाठी वाट पाहतायत. आपण जाऊच. एक पटकन आपल्या सोबत असलेल्या सिद्धार्थ शिरोळेंना संधी देऊयात. सिद्धार्थ शिरोळे, जर समजा परिच्छेद क्रमांक 439 मध्ये असं म्हटलं गेलेलं असेल की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, जर समजा 440 परिच्छेद क्रमांकामध्ये म्हटलं गेलेलं असेल की 102व्या घटना दुरुस्तीच्या नंतर कोणत्याही प्रकारे केंद्राकडे जबाबदारी नाही देण्यात आलेली, ती राज्याच्याच कडची जबाबदारी आहे, मग आता सत्ताधाऱ्यांच्याकडून केल्या गेलेल्या दाव्याचा प्रतिवाद तुम्ही कसा करता? मी तेच सांगतोय कधीपासून की आता कसं आपण आपल्या हेमलताजी एकदम रिॲक्टिव्ह बोलतायत. आपण प्रोएक्टिव्ह अप्रोच कधी घेतच नाही. तर समजा 24 तास आधी आपल्याकडे माहिती आली असेल त्याचा जर नीट आपण अभ्यास करून याच्या समोर मांडलं पाहिजे. अशीच ही काँग्रेसची गत झाली आहे किंवा महाविकास आघाडीची जी गत आहे की बाबा कुठल्याही गोष्टीत रिॲक्टिव्ह होऊन जायचं, एखादी घटना घडल्यानंतर मग त्याच्याबद्दलचं विश्लेषणसाठी सावरासारव करायची. पण मात्र त्याच्या आधी आपण प्रोएक्टिव्हली ती व्यवस्थित पद्धतीने प्लॅनिंग करून हा एक महत्वाचा निर्णय, आज हा जो आक्रोश होतोय महाराष्ट्रामध्ये तो उगाच होत नाहीये. त्याच्यावरती खूप अभ्यास करून खूप गांभीर्याने काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की हे गांभीर्य हे महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासून या विषयाबद्दल नव्हतं आणि त्याची ही रिझल्ट आहे की अशा प्रकारचा हा निर्णय आला. 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे, ज्या वेळेला मराठा समाजापर्यंत सुद्धा निकालाची प्रत पोहोचेल, मराठा समाजामध्ये सुद्धा शिकले सवरलेले समजणारे लोक आहेत, जेव्हा त्यांना परिच्छेद क्रमांक 439 440 वाचता येईल आणि त्यांना कळेल की जबाबदारी कोणाची आहे, त्यावेळेला जबाबदारीच्या संदर्भातली भूमिका सांगणाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात काय भावना जन्माला येईल? सिद्धार्थ शिरोळे. अगदी नाही, तेच मी म्हणतो की हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. कुठलंही वक्तव्य आपण जे करावं ते अत्यंत अभ्यासपूर्ण करावं, अन्यथा नाही करावं. कारण ह्या बाबतीत आता हा प्रचंड आक्रोश मराठा समाजामध्ये झालेला आहे. जेव्हा की मी तेच सांगतो मगाचपासून की आपल्या म्हणजे हायकोर्टापासून, अटॉर्नी जनरल पासून, राज्यसभा, लोकसभा आणि सुप्रीम कोर्टचे 2 जजेस पर्यंत समजा आपण हे कन्व्हिन्स होऊ शकतो, तर मग आपण कुठेतरी आपली आर्ग्युमेंटेटिव्ह क्वालिटी ही कमी पडली आहे ही मान्य केली पाहिजे आणि इथून पुढे त्याची दुरुस्ती केली पाहिजे. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये करेक्टिव्ह मेजर्स याला इंग्लिश मधला शब्द आहे. सुधारणेची एक संधी प्रत्येकाला असते, ती त्या पद्धतीनं त्यानं वेळीच घ्यावी, अन्यथा समाजात त्याची प्रतिक्रिया उमटते. हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत, ते जोडले गेलेले आहेत, ते बोलतायत. माझा एक पुढचा प्रश्न आता त्यांना आहे. हरिभाऊ राठोड, तुम्ही दीर्घकाळ राजकारणही पाहिलं, आरक्षणाचे लढे पाहिलेत. मला सांगा, आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या या लढाईमध्ये न्यायालय जे म्हटलंच नाही ते म्हटलं आहे असं सांगून एक भूमिका बिल्टअप करण्याचा आणि विषय पुढे नेण्याचा प्रयत्न का होत असावा? खरं म्हणजे प्रसादजी, आजचा लक्षवेधीचा जो विषय आहे ना, तो तुम्ही मला सांगितला वेगळा आणि इथे मी वाचतोय वेगळा. तुम्हाला हाच सांगितला होता हरिभाऊ, विषय असा तुम्हाला हाच पाहिजे. सांगितला होता. ठीक आहे, आपण मुद्द्यावर यावं. मी प्रश्न आता जो विचारलाय तो पोहोचलाय, काय हरकत नाही. विषय असा आहे, मी म्हणजे मूळ मुद्द्यावर येतो. ठीक आहे. विषय असा पाहिजे होता की ओबीसीचं आरक्षण राज्य देऊ शकते की केंद्र देऊ शकते, असा विषय पाहिजे. आता इथे मराठा आरक्षणाची चर्चा असताना ओबीसी आरक्षणाचा विषय आज कसा काय घ्यायचा? आता तो काल घेऊन झालाय आपल्याकडून. मला वाटतं तुम्ही प्रश्नावर लवकर आलात तर बरं होईल. लवकर येतो जी. आपण 102वी घटना दुरुस्तीवर चर्चा करतोय. तर ही 102वी घटना दुरुस्ती काय मराठ्यासाठी आहे का? नाही, या पूर्ण देशाच्या पूर्ण राज्यासाठी आणि ओबीसी साठी आहे, ती मराठ्यासाठी नाही आहे. त्यामुळे या 102व्या घटना दुरुस्तीची माझा फार संबंध आहे. तुम्ही मला अधिक वेळ दिला तर बरं होईल. हे बघा, ज्यावेळेस ही घटना दुरुस्ती करायचं चाललं होतं तेव्हा लोकसभेने बिल पास केलं, राज्यसभेमध्ये बिल गेलं आणि याला नाव होतं 123वा बिल, 123वा घटना दुरुस्ती बिल. तर त्यावर जेव्हा राज्यसभेने सिलेक्ट कमिटीवर पाठवलं
आता मॅडमनी जो उल्लेख केला त्या कमिटीचा, आणि राज्यसभेने एक जाहिरात दिली की कोणाला काही ऑब्जेक्शन सजेशन द्यायचे का या बिलावर, तर मी त्या ठिकाणी सजेशन ऑब्जेक्शन दिलं. बरं. मला कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून बोलावलं. त्या मीटिंग मध्ये मी होतो. त्या 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 मीटिंगचा हे बघा, हे एवढे सगळं बरोबर. ते हरिभाऊ, ठीक आहे. हरिभाऊ, आपलं म्हणणं ऐकायला येतंय. आपण कृपया सलग बोलत राहा. आणि मुद्दा मी आपल्याला वेगळा विचारला होता. मी आपल्याला विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करतो. जे न्यायालय बोललंच नाही ते न्यायालय बोललं आहे असं सांगून भूमिका मांडण्याच्या मागचा हेतू काय असू शकतो? नाही, न्यायालय बोललं नाही असं नाही. तीन जजेसनी वेगळं मत नोंदवलं आहे आणि दोघांनी वेगळं मत नोंदवलं आहे, हे तुम्ही विसरू नका. कारण हे कन्फ्युजन अजूनही आहे. हे या लोकांनी क्लिअर केलं नाही. ज्या सुरुवातीला 3 जजेसनी सांगितलं होतं की आमचं इंटरप्रिटेशन आम्हाला होत नाही, म्हणून आम्ही लार्जर बेंचकडे गेलो, आणि 5 न्यायमूर्तीकडे हे जे प्रकरण आलं त्यांनी कुठे क्लिअरफाय केलं? अजूनही क्लॅरिफाय होत मग नाही. आता हरिभाऊ, मला आपल्यालाही विचारावं लागेल, आपण निकालाची प्रत वाचली आहे पूर्णपणे? वाचली आहे पूर्ण. ठीक आहे, मला चला, एक निकालाच्या- बरं झालं की हरिभाऊंनी निकालाची प्रत वाचली आहे आणि त्यांनी त्यांच्या मार्फत परिच्छेद क्रमांक 439 आणि 440 संदर्भात मत मांडलं. सदावर्तेंना त्याचा प्रतिवाद करायचा आहे. सदावर्तेजी, आपली वेळ सुरू होतीये. माझं ऐकून घ्या तुम्ही. हो हो, हरिभाऊ, संधी देतो. एकदा सदावर्ते बोलतायत ते पटकन ऐकणार आहोत आपण. मला 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 सांगा हरिभाऊ, तुमच्या वयाचा कायम आदर राहील, तुमच्या वयाच्या सगळ्याच माणसाचा आदर तुम्हाला राहील. एका मिनिटात सांगण्याची गोष्ट परंतु नाही आहे. चुकीचे तुम्ही समजून संदर्भ, घ्या. चुकीची माहिती कृपा करून कुणी सुद्धा देऊ नये. तुम्हाला सांगतो की नाही, जी मी चूक केली सांगण्याची केंद्र गोष्ट- सरकारने, नाही, तुम्ही ती हरिभाऊ, आपल्याला दुरुस्त करावं हरिभाऊ, लागेल. तुम्हाला बोलायचं. केंद्राची प्रसाद आधी चूक त्यांना आहे. बोलू द्या. प्रसाद आधी हरिभाऊ- त्यांना बोलू द्या. हरिभाऊ, बरोबर आहे, वेळेची प्रसाद मर्यादा त्यांना इथे प्रत्येकालाच आहे. हरिभाऊ, प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे. मी विचारलेल्या प्रश्नाला आपण सुरुवातीला उत्तर द्यायला बऱ्यापैकी वेळ आपल्याला दिला होता. आता तुम्ही जी भूमिका मांडलीत आणि त्याच्या जोडीला असंही म्हणालात की तुम्ही निकालपत्राचं वाचन केलेलं आहे, त्या अनुषंगानं मला ज्या संदर्भातले मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत त्याच्यावर सदावर्तेंना बोलायची संधी द्यायची आहे. हरिभाऊ, मी परत आपल्यापर्यंत येईन. आता विषय ओबीसीचा नाहीये. आता विषय जबाबदारी कुणाची हा आहे आणि त्या संदर्भात आपलं मत मांडलं आहे आपण. त्याही पेक्षा वेगळं काही बोलायचंय तर मी आणखीन 1 मिनिट हरिभाऊ आपल्याला देतो. प्लीज हरिभाऊ बोला, पण वेळेत बोला. याच्यात 2 अर्थ आहेत. तुम्ही सांगतो मी ऐका. एक अर्थ असा निघतो की राज्याचे अधिकार आहेत आणि दुसरा अर्थ असा आहे की राज्याचे अधिकार काढून घेतले आहेत. असं का होतं की मुळात जी घटना दुरुस्ती केली आहे त्याच्यात चूक आहे. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, आणि ती चूक तुम्ही दुरुस्त केल्याशिवाय, ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केल्याशिवाय तुम्ही आता लोकसभा चालू नाही तर तुम्ही तुरंत केंद्र सरकारने वटहुकूम काढला पाहिजे आणि त्याच्यात एक शब्द ऍड करायचा. एक शब्द, ओनली 1 शब्द, सेंट्रल लिस्ट आणि स्टेट लिस्ट. हे जे सेंटर ओबीसीचे 2 प्रकार आहे. अनेक लोकांना माहित नाही आहे. ओबीसी हे ओबीसीचे 2 प्रकार आहे. राज्याचे ओबीसी वेगळे, सेंट्रलचे ओबीसी वेगळे. आपण मराठाला आरक्षण दिलं ते राज्याचं दिलंय, सेंट्रलचं नाही दिलं. IAS IPS साठी त्यांना आरक्षण दिलं नव्हतं. आपण इथल्या फक्त राज्यामध्ये जे नोकरीसाठी आरक्षण दिलं होतं ठीक आहे. त्यांना IAS IPS अधिकारी. अहो, ते हे समजून घ्या तुम्ही आधी. आणि बरं. त्याच्यामध्ये चूक आहे ही अजून मी सांगतो, केंद्राने ती ताबडतोब वटहुकूम काढून जी चूक झाली आहे ती दुरुस्त करावी, तरच इंटरप्रिटेशन होईल. ठीक आहे. इंटरप्रिटेशन होणार नाही. ठीक आहे हरिभाऊ, धन्यवाद. आपण वेळेत मुद्दा मांडलात. या संदर्भात गुणरत्न सदावर्ते आपण बोलणार आहात. आपलं म्हणणं सुरू करा. हरिभाऊ, मला असं वाटतंय निकाल वाचलेला नाही. एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्ट एकमेव असं कोर्ट असतंय जे इंटरप्रिटेशन करत असते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्सचं. आणि सुप्रीम कोर्टानं विदाउट अँबिग्युटी अंडर देअर सॉर्जिनिटी पॉवर्स कॉन्स्टिट्यूशन बेंचने इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि स्पष्टपणे राज्याला अधिकार आहेत असं सांगितलेलं आहे. हरिभाऊ, एक गोष्ट मात्र मी खोटी म्हणणार नाही, परंतु चुकूनही झाली असेल. तुम्ही असं म्हणालात की इतर न्यायाधीशांनी वेगळी मतं दिलेली आहेत. मला तुम्हाला सांगायचं आहे,
पाचही न्यायाधीशाचं एकच मत आहे, केवळ माननीय न्यायमूर्ती भट यांनी अधिक स्वच्छपणे ती बाजू सांगितलेली आहे, अधिक स्वच्छपणे. त्यामुळं कोणतीही अँबिग्युटी नाही, राज्याचे अधिकार कोणत्याही अधिकाराला बाधा झालेली नाही आणि कोणत्याही लिस्टमध्ये राज्याच्या केंद्र सरकारला ढवळाढवळ करायला सांगितलेली नाही. केंद्र राज्याच्या लिस्टमध्ये वाढ करणार नाही. स्टॅट्युटरी प्रोसेस आणि प्रोसिजर आहेत, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या स्वच्छ शब्दामध्ये विदाऊट कोणतीही इंटरप्रिटेशन साठी जागा न ठेवणाऱ्या शब्दामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने कायम हे सांगितलेलं आहे की जर लँग्वेज मध्ये कोणती अँबिग्युटी नसेल तर वेगळं इंटरप्रिटेशन करायची गरज नाही. त्यामुळे कृपया महाराष्ट्राची दिशाभूल कोणीही करू नये, हे इंजुरियस आहे आणि खोटं कुणीही सांगू नये. किती श्रेष्ठ, किती खासदार किंवा किती कोणी असलं तरी मला असं वाटतंय की पॅरेग्राफ सांगावा, मुद्द्यावर बोलावं. म्हणजे मोगम जसं माध्यमांमध्ये राजकीय पुढारी बोलतात याची बदल करा, त्याची बदल करा, असं बोलून काही उपयोग हरिभाऊ आपण नाही. परिच्छेद क्रमांक सांगा. बोलू द्या, मला बोलू द्या. अगदी हरिभाऊ आपण बोला, परिच्छेद क्रमांक सांगा. मी पण आता माझ्या हातामध्ये परिच्छेद घेऊनच बसलेलो आहे. 39, 40, 41, 44 सगळेच आहेत माझ्याकडे, त्यावरही मी बोलणार आहे. हरिभाऊ आपण आपला परिच्छेद क्रमांक सांगा. नाही, मी गुणवंत सदावर्तीला विचारू इच्छितो, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी आहे त्याच्यात 26C त्याच्यात व्याख्या केली आहे, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मीन्स द बॅकवर्ड क्लासेस एज आर सो डीम्ड अंडर द आर्टिकल 342A. 342A वाचा तुम्ही. हरिभाऊ 342A विषय म्हणते? आता सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निकाल पत्राचा आहे, त्याच्यातला परिच्छेद सांगा. अरे भाऊ तुम्ही वेग बोलू नका, तुम्ही वेग बोलू नका. जजमेंट मध्ये स्पष्ट केलंय हरिभाऊ, जजमेंट मध्ये अरे बाबा संविधान महत्वाचं आहे दादा. या संविधान सांगायला संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचा कमेंट आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचा कमेंट आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या पुढं कॉन्स्टिट्यूशन तर आलं, त्याच्यासोबत डिबेट आलेले आहेत. आपलं हे बघा आंधळा दळतंय आणि पशु कुत्रा पीठ खात अशी वेळ राहिलेली नाही हरिभाऊ. ही परिस्थिती बदललेली हरिभाऊ. कोणीतरी दळतंय, कोणीतरी पशु पीठ खातं असं राहिलेलं नाही. वेळ बदललेली आहे. तुम्ही जजमेंटवर बोला ना हरिभाऊ. अरे जजमेंटवर बोला. एक मिनिट. या वादात हस्तक्षेप याच्यासाठीच करतोय कारण ज्या 439 क्रमांकाच्या परिच्छेदाचा वारंवार उल्लेख केला जातोय तो मीच वाचून दाखवतो होता. जर समजा तुम्हाला हरिभाऊ तुमच्याकडे तो 439 क्रमांकाचा परिच्छेद आहे की नाही मला माहिती नाही, राजकीय नेत्यांच्याकडे तो आहे की नाही आपल्याला माहिती नाही. त्याच्यात हेमलताजींनी प्रामाणिकपणे मान्य केलं की आत्ताच्या घडीला कोरोनामुळे त्यांना तो वाचता आलेला नाहीये. हरिभाऊ थांबा जरा, थोडं थांबा, थोडं दमानं घ्या. 439 क्रमांकाचा परिच्छेद काय सांगतो? द इंटरप्रिटेशन इन विच वी हॅव पुट on Article 342A is in full accord with the intention of the frames of the Constitution. Dr. B.R. Ambedkar in the Constituent Assembly had said that a backward community is to be determined by each local government. मला वाटतं हे शब्द कळत असतील लोकांना. बाबासाहेब काय म्हणाले होते ते इथे लिहिलेलं आहे. The determination, that is identification of the backward class, was thus left to the local government, as was clearly and categorically stated by Dr. Ambedkar in the Constituent Assembly debates. It is most relevant for the present discussion to quote the exact words used by Dr. Ambedkar while answering the debate on draft subclause article 10 bracket starts 3 bracket complete, which is article 16 bracket starts 4 bracket complete of the present constitution. मला वाटतं याच्यात बऱ्यापैकी स्पष्टता आली. आताही काही पुढे बोलायचंय की काही बोलायचंय या संदर्भातली चर्चा करू. एक छोटी विश्रांती घेऊ. लक्षवेधीच्या पुढच्या चर्चेसाठी लगेच परत येतोय.
लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेच्या दरम्यान आपण महाराष्ट्राचे मंत्री आणि मराठा आरक्षण संदर्भातल्या समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा ऐकलं असेल. अशोक चव्हाण असं म्हणत होते की प्राप्त परिस्थितीमध्ये अधिकार राज्याला राहिलेलाच नाही. या आधीचे अधिकार होते ते आता केंद्राकडे गेलेत. जर ते केंद्रातही राहणार नसतील तर ते केंद्रानं टिकवण्याच्यासाठी संसदेच्या अधिवेशनामध्ये संबंधित प्रकारची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशोक चव्हाणांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा हे अधोरेखित केलं जात आहे की राज्याला अधिकार नाही. चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे परत येतोय. मला वाटतं थोड्या वेळापूर्वी पहिल्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी परिच्छेद क्रमांक 439 वाचून दाखवलेला आहे. आत्ताच्या घडीला अशोक चव्हाणांनी पण योगायोगानं त्याच वेळेला तीच भूमिका परत एकदा मांडली की राज्याचे अधिकार राहिलेले नाहीयेत. मला यावर कृपया गुणरत्न सदावर्ते आपण 30 सेकंदात उत्तर द्या. राज्याच्या अधिकारांच्या बाबत हा लोलक का फिरता ठेवला जातोय? दगडफोडी किंवा आदर्श अशोक चव्हाणांना मंत्री म्हणून मला महाराष्ट्राची माफी मागा असं सांगायचं आहे. स्पष्टपणे राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत. इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे केवळ सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत प्रसाद. त्याच्या व्यतिरिक्त कुणाचेही अधिकार नाहीत. हे 100 जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगून झालंय. आणि त्यामुळं अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या युवकांची, मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. हा द्रोह ठीक आहे आहे आणि हा ठीक आहे. contempt of- तुमची भूमिका राजकीय पद्धतीने समोर येते. गुणरत्न सदावर्तेंना मी विचारू इच्छितो. गुणरत्न सदावर्ते, आत्ताच्या घडीला अशोकराव चव्हाणांनी जी भूमिका मांडली आणि ही काँग्रेस पक्षाची आणि पर्यायानं अखंड मवियाची अधिकृत भूमिका आहे की आता राज्याचे अधिकार उरलेले नाहीत, केंद्राकडे अधिकार गेलेले आहेत. जर केंद्राकडे अधिकार असतील तर त्यांनी त्या पद्धतीने हस्तक्षेप करावा. जर हे होत नसेल तर त्यांनी संसदीय मार्ग स्वीकारावा. हे का मांडलं जात आहे? आता तर मी थोड्या वेळापूर्वी 439 क्रमांक वाचून दाखवलाय. त्याच्यानंतरचे पुढचे पण क्रमांक हातात आहेत, ते पण मी वाचून दाखवणार आहे. हरिभाऊ, आपण बोलावं. हे बघा, शांतपणे ऐका. अहो, हे बघा, हरिभाऊ, मी शांतपणेच ऐकतोय. सदावर्तेंच्याकडून कदाचित थोडासा राग व्यक्त होतोय आज तुमच्याबद्दल. नाही, शांत गुणवंतजी, तुम्ही पण शांतपणे बोला म्हणजे आपल्याला चर्चा करता येईल. गुणवंत सिद्धार्थ म्हणतात ते खरं आहे. काय खरं आहे की राज्याला अधिकार आहे, होते आहे, काढले नाही. ठीक आहे, परंतु किमान एक जेव्हा गोष्ट तुम्ही घटना- स्पष्टपणे मान्य केलीत की राज्याचे अधिकार अबाधित आहेत. तुम्हाला नाही करणार नाही. पुढचं ऐका. जी, ते म्हणतात ते खरं आहे, परंतु हे जरी असलं तर प्रत्यक्षात जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये चूक आहे, त्याचा अर्थ दुसरा होतो. हे तुम्ही समजून घ्या. माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे. छोटीशी दुरुस्ती आहे, ऐका, छोटीशी दुरुस्ती ते केंद्राने करावी एवढी माझी मागणी आहे. आणि ते केल्याशिवाय हे काही लोक म्हणत राहतील की अधिकार आहेत, काही म्हणत राहतील नाही अधिकार नाही. कारण काय की जी व्याख्या केली आहे 26C मध्ये, तर एज्युकेशनल SCBC म्हणजे काय, तर 342 मध्ये जे येतील ते. आणि 342 काय म्हणते की राष्ट्रपती इन कन्सल्टेशन विथ द राज्यपाल मे डिक्लेअर बाय नोटिफिकेशन द कास्ट विच इज द बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. तुम्ही आता या मुद्द्याला हरिभाऊ पुढे घेऊन जाताय आणि कशा पद्धतीनं एखादी जात मागास ठरवली जाते या संदर्भात बोलताय. दरम्यान तुम्ही 102व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं जे उल्लेख केले त्याचा एक संदर्भ घेतो. 442 क्रमांकाचा परिच्छेद पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तो काय सांगतो? वी डू नॉट फाइंड म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा वी आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाला अशा प्रकारचा कोणताही मतितार्थ सापडलेला नाही. ते म्हणतात वी डू नॉट फाइंड एनी मेरिट इन द चॅलेंज टू द कॉन्स्टिट्यूशन्स 102 अमेंडमेंट. 102व्या घटना दुरुस्तीला आव्हान देता येईल अशा प्रकारचं कोणतंही मेरिट आम्हाला समोर आलेलं नाही. द कॉन्स्टिट्यूशन 102 अमेंडमेंट डज नॉट व्हायोलेट any basic feature of the constitution. The argument of the learned counsel for the petitioner is that article 368 has not followed since the constitution 102 amendment was not ratified by the necessary majority of the state. सदावर्ते, याचा अर्थ सामान्यांना सर्वसामान्य भाषेमध्ये सांगा.
मी परत एकदा सांगतो, इंटरप्रिटेशन केलं जात असते. जे हरिभाऊ म्हणतात ना, ते कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन हे केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया करत असते या देशात. दुसऱ्या कोणालाही प्लेनली त्याचं वाचन करावं लागतं. इंटरप्रिटेशन फक्त सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात करते आणि ते सुद्धा केवळ 5 न्यायाधीश करत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांना सुद्धा इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन करण्याचा अधिकार नाही. या देशातली सुपर पॉवर आहे. आणि तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टानं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की म्हणजे ना तर राज्याचे अधिकार बाधित होतात ना म्हणजे त्याच्यामुळे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यावर आपण म्हणतो की मूलतत्व आर्टिकल 14 म्हणजे राज्यांचं मत घेण्याची बाब किंवा राज्याचं मत न घेण्याची बाब अशी कोणतीही चुकीची प्रक्रिया हे अमेंडमेंट करताना झालेली नाही. आणि त्यामुळं प्रसाद, एक गोष्ट लक्षात घ्या की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य, कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये कधीच राजकीय आशय नसणार आहे. मी केवळ भगवान गौतम बुद्धाच्या जो संघ आहे भिक्षूंचा, त्या संघाचा मी पाईक आहे. भगवान बुद्धाच्या भिक्षू संघाचा पाईक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे. भारतीय संविधानाचा मी पाईक आहे. त्यामुळे कृपया आपण ह्या पुढे राजकीय मी भूमिका मांडत असेल असं म्हणालात तर मला कधीच कोणत्या चॅनलवर जाता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपली भूमिका लक्षात आली. मला या चर्चेतून आता थोडं पुढे जायचंय. कायदेशीर दृष्ट्या आपण बऱ्यापैकी खल 102व्या घटना दुरुस्तीवर केला, राज्याचे अधिकार, केंद्राचे अधिकार या सगळ्या बाबत बोललो. मला राजकीय प्रतिनिधींना आता बोलतं करायचंय ते एका वेगळ्या मुद्द्यावर. जरी केंद्राचा अधिकार असेल किंवा जरी राज्याचा अधिकार असेल तरी एक गोष्ट ही राज्याला स्पष्ट करावी लागेल, ती आहे मराठे मागास आहेत. मराठे मागास आहेत ही भूमिका पुन्हा एकदा राज्य सरकारला कागदोपत्री सिद्ध करावी लागेल. तेव्हा हेमलताताई कृपया सांगा, यासाठी आपण काय पावलं टाकणार आहात? आता जो गायकवाड समितीचा अहवाल आहे त्याच्याबद्दल कोर्टाने सांगितले की त्या अहवालावरून मराठे मागास आहे ते स्पष्ट होत नाही. आता त्यावर राज्य सरकार विचार करेल की आता तो परत कशा पद्धतीने एक रिव्ह्यू पिटिशनला जायचं की कशा पद्धतीने यावरती पुढे जायचं, त्यावरती राज्य सरकार निर्णय घेईल आता कशा पद्धतीने हे करायचं. परंतु या संदर्भातला एक ताजा तपशील माझ्याकडे आहे, तोही मी आपल्याला या चर्चेमध्ये देतो. अर्थात ही सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकार प्रत्यक्षात निर्णय घेईल तेव्हा त्याबद्दलचा खुलासा होईलच. तूर्त असा सल्ला देण्यात आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आत्ताच्या निकालाला आव्हान देण्याऐवजी आपण आपला कागदोपत्री अभ्यास पक्का करावा आणि मग पुढे जावं. थोडक्यात मराठा समाज मागास आहे हे कागदोपत्री पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्यासाठीची पावलं टाकण्याची जबाबदारी ही राज्य सरकारला सुचवण्यात आलेली आहे. हेमलताताई, त्या दृष्टीनं काय होऊ शकतं? नाही, तुम्हाला कुठल्या सूत्रांनी माहिती दिली मला माहित नाहीये. तर ते आता सूत्र कुठले ते बघावं लागेल. परंतु मी जसं सांगितलं तसं आता राज्य सरकार या संपूर्ण निकालावरती मंथन करेल, तज्ज्ञांची टीम बसवेल आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. सर्वांचा उद्देश एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु समाज मागासवर्गीय आहे ते सिद्ध करण्यासाठी आणखी सुप्रीम कोर्टासमोर पुढे जायचं की केंद्र सरकारकडे जायचं. 2 वे आमच्यासाठी उघडे आहेत, तर त्या 2 वेचा विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं ते राज्य सरकार ठरवेल. ठीक आहे, लवकरच निर्णय घेईल. ओके. थोडक्यात एक गोष्ट तुम्ही स्पष्ट केली तुमच्या म्हणण्यात, मराठा समाज मागास आहे यावर तुमचं म्हणणं ठाम आहे. सिद्धार्थ शिरोळे, नव्या घटनाक्रमामध्ये गायकवाड न्यायिक आयोगाचा अहवाल नाकारल्याच्या नंतर आता मराठा मागास आहे हे कसं सिद्ध करता येऊ शकतं? ते सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनं काय करायला हवं? मुळामध्ये आता राज्य सरकारने ह्या निर्णयाचा अभ्यास हा नीट करून त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या वकिलांची समिती तयार केलीच पाहिजे. यावरती तसा रिपोर्ट तयार करून सर्व पक्षाची बैठक घेतली पाहिजे आणि इथून पुढे एक एक दिवस ज्या पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयावरती स्वतः लाईन आणि लाईन वाचून यामध्ये त्यांचा एक अभ्यास होता आणि तो अभ्यासाच्या धर्तीवरती आपण ह्याचा रिपोर्ट तयार केला होता. ठीक आहे, आपलं म्हणणं लक्षात आलं. मला हरिभाऊ राठोड यांना बोलतं करायचं आहे. हरिभाऊ राठोड, माझा आवाज आपल्यापर्यंत हरिभाऊ येतोय? कारण आपण आपल्या फोन पासून बऱ्यापैकी लांब गेलेले दिसत आहात. बोला बोला बोला, येतोय आवाज. आता इथे मुद्दा असा उपस्थित करतो, एका बाजूला मराठा समाज मागास आहे
ही राजकीय भूमिका किंवा ही प्राप्त परिस्थितीतली भूमिका घेण्याच्यासाठी राजकीय एकमत दिसतंय? मला आपण सांगा हरिभाऊ, तुमच्या लेखी मराठा समाज मागास आहे का? असेल तर त्यांना आरक्षण द्यायचं असेल आणि ते 50%च्या आत द्यायचं असेल तर ते केवळ आणि केवळ ओबीसीतच शक्य आहे का? आपल्यासाठी पूर्ण 2 मिनिटाचा वेळ आहे, कृपया वेळेतच आपलं म्हणणं संपवा. नाही, नक्कीच. याच्या पूर्वी सुद्धा आपल्या इथे मराठा आणि कुणबी एक आहे असा GR आहे, शासकीय GR आहे. त्यामुळे वेगळा निर्णय घ्यायची गरज नाही. जो मराठा आणि कुणबी हा एक असल्याचा GR आहे. त्यानंतर आपल्याला जर 50% मध्ये द्यायचं असेल तर आमचं म्हणणं असं आहे की जे 12 बोलतेदार आहे, नावी, खाती, वाडी, लोहा, सोना, सुतार, धोबी, त्यांना सुद्धा वेगळं आरक्षणाची गरज आहे. आपण काय इथे भटक्यांना दिलं, विमुक्त, धनगराला दिलं, बंजाऱ्याला दिलं. मग 12 बोलतेदार समाजाची मागणी आहे की आम्हाला सुद्धा 4% वेगळं आरक्षण द्या. तर त्यांची मागणी असल्यामुळे ज्या वेळेस आपण हे सब कॅटेगरीची कल्पना आम्ही आणली देशामध्ये, आज रोहिणी आयोग काम करत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आहे की सब कॅटेगरीशन करा तुम्ही ओबीसी मध्ये, आणि जर ओबीसीचं आपण सब कॅटेगरीशन करून कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं तर आपण देऊ शकतो आणि कायद्याने देऊ शकतो. हरिभाऊ, एक छोटा आणखीन प्रश्न मी उपस्थित करतो माझ्याकडून. जर तुमच्या लेखी सब कॅटेगरायझेशन करून उपसूचीच्या अंतर्गत मराठ्यांना, मराठा कुणबी या दोन्ही वर्गाला मिळून आरक्षण द्यायचं असेल तर कोणाच्या ना कोणाच्या तरी आरक्षणाला धक्का लागेल ना? का 50 मध्ये हा नवीन वर्ग समाविष्ट झाल्याच्या नंतर 50चा आकडा वाढणार नाही? ओबीसीच्या कुठल्याच आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे. स्वतंत्र आरक्षण, कुठल्याच आरक्षणाला धक्का लागणार. आणि मग एकूण आरक्षणाची टक्केवारी किती होईल महाराष्ट्रात? 50%च्या वर जाणार नाही. ठीक आहे. तुमची 3 विधानं स्पष्टपणे समोर आली. गुणरत्न सदावर्ते, 3ही विधानांवर आपली अत्यंत अल्प वेळात पण थेट प्रतिक्रिया द्यावी विनंती आहे. कार्यक्रमाचा वेळ संपत आलेला आहे. पहिलं हरिभाऊंचं म्हणणं असं आहे, मराठा कुणबी समाजाला एकत्रित करून ओबीसी मध्ये आरक्षण देता येऊ शकतं सब कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून. तसं केल्यानंतर ओबीसीतल्या कोणाचाही आरक्षण बाधित होणार नाही आणि महाराष्ट्रातलं आरक्षण सुद्धा 50%पेक्षा जास्त होणार नाही. हे शक्य आहे का? हरिभाऊंचा हा दावा तर्काला धरून आहे का? तुम्ही सांगा. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. हे शक्य नाही, तर्काला धरून नाही. कायदेशीर दृष्ट्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे तत्कालीन न्यायमूर्ती BH मार्लापल्ले यांची जजमेंट आहे. कुणबी आणि मराठे एक नाही, दे आर डिस्टिंक्ट डिफरंट क्लासेस. एक. दुसरी गोष्ट, मराठ्यांच्या संदर्भाने तुम्ही मूळ प्रश्न असा विचारला होता की हे मागास ठरतील का? तुम्हाला सांगतो, हे 2021 मध्ये जसं आपण म्हणतो की एका लॅब मधली टेस्ट निगेटिव्ह आली, दुसऱ्या लॅब मधली टेस्ट पॉझिटिव्ह आली कोरोनाची, तसं नाहीये. हे रिझर्वेशनचा विषय आहे. आता तुम्ही 2021ला 2 वेळेस तुम्ही मराठ्यांना तपासून पाहिलेलं आहे. त्या अगोदर नॅशनल कमिशनने तपासून पाहिलेलं आहे. सगळीकडे नापासात, रिझर्वेशनच्या पात्रतेमध्ये येत नाही आणि रिझर्वेशन मराठ्यांना सब कॅटेगरायझेशन करून देता येणार नाही. कारण रिझर्वेशनसाठी अगोदर पात्र मराठे ठराव लागतात. मराठे मागासले होण्यासाठी सुद्धा संविधान पीठाने पात्र ठरवलेलं नाही आणि डिकेड्स आफ्टर त्याच्यावर वेगळा अभ्यास केला जाऊ शकत असतो. काल सुप्रीम कोर्टाने सांगितल्याबरोबर आज नव्याने लेखणी घेणे आणि त्या सॅम्पलला परत नवीन टेलरिंग करून टाकणे, याला नवीन कपडे शिवले म्हणत नसतात, याला अल्टरेशन म्हणतात. आणि अल्टरेशन डझंट गेट व्हॅल्यूड बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. त्यामुळे राजकारण होऊ शकतंय, कोणीतरी विधान परिषदेचे सदस्य होऊ शकतात, परंतु मराठ्यांना आरक्षण माझ्या विजन प्रमाणे, माझ्या व्ह्यू प्रमाणे, कॉन्स्टिट्यूशनल अभ्यासक म्हणून, कॉन्स्टिट्यूशनचा रिसर्चर म्हणून मी सांगतो की हे रिझर्वेशन मिळणं नव्हे. त्याच्या पुढे मला काही सदावर्तेजी धन्यवाद. आपण आपली भूमिका वेळेमध्ये मांडलीत. इतर सर्व मान्यवरांचेही आभार. वेळेच्या अभावी आणि केवळ वेळ मर्यादा असल्यानंच ही चर्चा आपण इथंच थांबवतोय. या विषयावरच्या इतर अनेक कंगोऱ्यांना घेऊन यानंतरही लक्षवेधीत आपण सातत्याने चर्चा करत राहू. हेतू हाच आहे, समाजामध्ये भ्रम पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर ते समाज स्वास्थ्यासाठी चांगलं नाही. चर्चेनं तो भ्रम दूर केला जाऊ शकतो. आमचा तोच प्रयत्न आहे. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.